जंतर मंतर शिवाय कुठेही जमू नका, सीजेपीचे कार्यकर्त्यांना आवाहन. गोंधळ घालण्याचा कट असल्याचा दावा. शरद पवारांनी जंतर मंतरवर घेतली अभिजित दिपकेंची भेट. विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावे, वांगचूक यांना सोडा, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, दिपकेंच्या मागे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घेतली राहुल गांधींची भेट. सरकारच्या वतीने जितेंद्र सिंह यांनी केली राहुल गांधींसोबत चर्चा. सरकार नीट पेपर फुटी आंदोलनावर अधिवेशनात चर्चेसाठी तयार होतं, पण राहुल गांधींनी मागणी बदलली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला आहे. भारतातील विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची एक्सपोज. काँग्रेसने चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला. राहुल गांधींच्या आंदोलनावर धर्मेंद्र प्रधानांचा पलटवार. आंदोलन करून जनतेची गैरसोय केल्याचा आरोप. काँग्रेस नेत्यांकडून सरकारकडे 5 मागण्या. दिल्लीतील लाठीचार्जची चौकशी, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, गृहमंत्र्यांच्या सभागृहात निवेदन, सभागृहात चर्चा, युवकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याच्या मागण्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूरच्या राजभवनासमोर काँग्रेसचं आंदोलन. पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात. आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट. वरळी पोलिसांनी आंदोलकांना डांबून ठेवल्याचा दावा. विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सेनेकडून ईमेल सेवा सुरू. दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनाच्या विदर्भातील पडसाद. खासदारांच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी. भंडारा पोलीस ठाण्यात काँग्रेसचे निवेदन. पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. समाजातील सर्व स्तरांवरील नागरिकांना पाठिंबा देण्याचं केलं आवाहन. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ अमरावतीत युवक काँग्रेसची निदर्शनं. अमरावतीच्या इरविन चौकात रास्ता रोको. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पेपर फुटीच्या दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण आंदोलनाच्या नावाखाली धार्मिक चिखलफेक कितपत योग्य आहे? षड्यंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे, चित्रा वाघ यांचं वक्तव्य. परीक्षा पे चर्चा करता तसं विद्यार्थ्यांशी चर्चा करा. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आवाहन. सदाभाऊ खोत यांना फार सिरियसली घ्यायची गरज नाही, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र उत्तर दिलं पाहिजे. सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ज्यांनी इतकी वर्ष आंदोलनं केली ते आता विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणतात. एका मंत्र्यांना वाचवण्यासाठी मुलांची डोकी फोडता. विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. दिल्लीच्या जंतर मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनाचे मनमाडमध्ये पडसाद. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरपीआय आठवले गट रस्त्यावर. दिल्लीच्या जंतर मंतर येथील उपोषणाला अहिल्यानगरमधील आंबेडकरी अनुयायांचा पाठिंबा. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. स्थानिक निवडणुकांना विलंब नको. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक यादी आज जाहीर होणार. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. 7.5 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज 56वा वाढदिवस. भाजपकडून 1 लाख रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन. सर्व अधिकार पक्षप्रमुखांचे असताना लोकसभा अध्यक्ष कोणाच्या ताटाखालचं मांजर झाले हे सर्वांना माहिती आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजुरी दिल्यानंतर जिल्हा प्रमुख संदेश देशमुखांची टीका. शिवसेनेत गेलेल्या 6 खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी केली तातडीच्या सुनावणीची मागणी.
सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसून विचार करू असं म्हटल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतमधील भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांचा तडकाफडकी राजीनामा. प्रशासकीय गैरकारभार होत असल्याचा गंभीर आरोप करत राजीनामा दिल्याची माहिती. नवी मुंबईत कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर महासभेत वाद. नगरसेवक अनिकेत म्हात्रेंचा आक्षेप. कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत करार. कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार. नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर. रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन. रेशीम संचालनालय आणि BIF यांच्या संयुक्त विद्यमानाने टसर विशेष विकास प्रकल्प. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. डॉक्टर हेडगेवार जनशताब्दी सेवा समितीला धारणी सार्वजनिक वाचनालयासाठी जागा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. विद्यार्थी आणि वाचकांना मिळणार आधुनिक सुविधा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर खानपानासाठी 9.85 कोटी रुपयांचे कंत्राट. 4 वर्षांसाठी 9 कोटी 85 लाख रुपयांची निविदा. देशभरातून 6 कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनात मनसे आक्रमक. वांगचूक यांच्या आंदोलनाला वैयक्तिक पाठिंबा दिल्याच्या कारणावरून काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर मनसेचा तीव्र विरोध. निवडणूक आयोगाचे प्रमुख चोकलिंगम यांची भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली भेट. मुंबईत 5 लाखाहून अधिक मतदारांची नावे यादीतून गायब होण्याची भीती. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. किसान सभेच्या शिष्टमंडळाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा संपन्न. नियमित कर्जदारांना दिलासा मिळणार. राज्यातील सामाजिक व राजकीय गुन्ह्यात चार्जशीट फाईल झालेल्या आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. 31 जुलै 2024 पर्यंत चार्जशीट फाईल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय. गृह विभागाकडून सुधारित शासन निर्णय जारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोचले प्रशासनाचे कान. नवीन व सुधारित कामांसाठी आखलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा, अन्यथा निधी वितरणावर निर्बंध घालण्याची फडणवीसांनी दिली धमकी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपचा. सतीश चव्हाण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाहीत. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाईल. संजय केनेकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांवरील खानपानासाठी 9.85 कोटींचे कंत्राट. करार 20 जुलै 2026 ते 19 जुलै 2030 या कालावधीत लागू राहणार. धुळ्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. धुळे शहरासह शिरपूर शिंदखेड्यातील आस्थापनांची अचानक तपासणी. 3 ठिकाणी अन्नाचे नमुने जप्त. तंजावरमध्ये 23 सप्टेंबरला भव्य मराठी साहित्य संमेलन. राजे सरफोजी भोसले द्वितीयांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाडक्या बहिणींना शिलाई मशीन वाटप. मुंबई भाजप आत्मनिर्भर सेल आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम. डोंबिवलीतील राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्री जगन्नाथ यांच्या आगमनानिमित्ताने विविध धार्मिक विधी आणि पूजन सोहळा. जगन्नाथ रथयात्रेला रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई. एकूण 1731 लिटर दूध तसेच 896 किलो दुग्धजन्य पदार्थाचा साठा जप्त. नवी मुंबई प्रशासनाच्या सेवानिवृत्त शिक्षक भरतीला सत्ताधारी विरोधकांचा विरोध. तर महासभेत नव्याने 20 शिक्षक भरतीला मंजुरी. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात वातावरण तापलं. कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने इंडिया आघाडी आक्रमक.
वर्ध्यात महाआरोग्य शिबिर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन 22 ते 24 जुलै दरम्यान 3 दिवस मोफत तपासणी उपचार व चाचण्यांची सुविधा. नांदेडमधील विष्णुपुरी उड्डाणपुलाचा भराव पुन्हा ढासळला. पूल वाहतुकीसाठी बंद. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र पुलाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह. भंडारा जिल्ह्यातील कलावंतांचा भर पावसात ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कलावंतांना न्याय द्या अशी घोषणा. कराड चिपळूण राज्य महामार्गावर वांजुळे गावच्या हद्दीत भगदाड. रात्रीच्या सुमारास मोठा अपघात होण्याची शक्यता. रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. बारामतीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शेकडो विद्यार्थ्यांसह सर्व पक्षीयांचा निषेध मोर्चा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्याच्या घोषणांसह सरकारविरोधात दिली घोषणाबाजी. धुळ्यात संविधान जागर आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध. अमरावतीहून हजारो भाविक पंढरपूरला रवाना. रवी राणा आणि नवनीत राणांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था. विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने बुलढाण्यातील 1506 वारकरी पंढरपूरकडे रवाना. दुसऱ्या रेल्वेचं 23 जुलैला प्रस्थान होणार. नाशिक पुणे महामार्गावरील शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन मागे. बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यासमोर हिसवाळ ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. आंदोलनात महिला पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरोधी कारवाईमुळे व्यापारी आणि छोटे मोठे विक्रेते धास्तावले. अतिक्रमणाच्या नावाखाली त्रास देऊ नये अशी व्यापाऱ्यांची मागणी. लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव. प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. वाशिम जिल्हा सामान्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची आज जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. तातडीने काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश. हृदयविकारासह विविध गंभीर आजारांवरील अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळणार. भिवंडी महापालिकेसमोर स्थानिकांचं आंदोलन. अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ठिय्या. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करण्याची मागणी. वर्ध्यात महात्मा गांधी पुतळ्याजवळ महिलांच्या हक्कासाठी जनवादी महिला संघटना आक्रमक. राज्य व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्याची सरकारकडे मागणी. प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक आक्रमक. डहाणू चिंचरणी बोईसर कोस्टल मार्ग स्थानिकांनी 4 तास अडवला. सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयावर मोर्चा. लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले लाभ तातडीने सुरू करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस. दापोडी ते कासारवाडी दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ. अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी. अनेक भागात जोरदार सरी. पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी सुखावले. बीड गेवराई अंबाजोगाई परिसरात मुसळधार पाऊस. जिल्ह्यात फक्त 4 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. वर्ध्यात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन. शेतकऱ्यांना दिलासा. पावसाअभावी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचवण्याची सुरू होती धडपड. 8 दिवसांनंतर पुण्यात पावसाची हजेरी. पुणे शहर आणि घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट. अमरावती जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन. सोयाबीन कपाशी यासह इतर पिकांना नवसंजीवनी. 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. नंदुरबार शहरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात. अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. जिल्ह्यातील खरीप पेरण्या सुद्धा रखडल्या.
नालासोपारा ड्रग्ज तस्करी विरोधात तुळीच पोलिसांची मोठी कारवाई. 3 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त. नायजेरियन महिलेला अटक, तिचा साथीदार मात्र फरार. तुळजाभवानी देवस्थानातील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांच्या भावाकडून शिवीगाळ केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. विजय गंगणे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट येथे ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक. बँक अकाउंट नंबर, यूपीआय स्कॅनर, एटीएम कार्ड कोणालाही देऊ नका, पोलिसांचं आवाहन. दुकानचे शटर तोडून 1 लाखांचा ऐवज लंपास. वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. पुण्याच्या कात्रजमध्ये 17 वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या. जुन्या वादातून 7 जणांकडून धारधार शस्त्रांनी हल्ला. भारती विद्यापीठ पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. हिंगोलीतल्या गुगुळ पिंपरी गावात दारूबंदी करण्याची मागणी. महिलांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील नवीन उड्डाणपुलावर अपघात. कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे एका पाठोपाठ 3 कार एकमेकांना धडकल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणी डॉक्टर भावना पगार यांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर. महापालिकेच्या महासभेत मोठा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.